नमस्कार. हर्षवर्धन आता खूप चिडलेला असतो. हर्षवर्धन शौर्याला बोलतो, शौर्य, एक गोष्ट लक्षात ठेव. कितीही काही झालं तरी तुम्हाला त्या पद्मा आणि त्या विक्रांतच्या लग्नात गोंधळ घालायची गरजच नव्हती. जर का तुम्ही तसं काही केलं नसतं तर आज माझ्या मुलीवरती ही वेळ आलीच नसती. तेव्हा तीर्था बोलते, डॅड डॅड बस. मला ना खूप भीती वाटते. आज माझ्यासोबत जे काही घडलं ना ते खूप भयानक होतं. त्यावेळेला कुमुदिनी बोलते, तीर्था तीर्था बाळा शांत हो, घाबरायची गरजच नाहीये. त्यावेळेला विजया बोलते, अहो काय चाललंय तुमचं? काय चाललंय काय तुमचं? अहो बस करा आता ही नाटकं. किती दिवस हिच्याजवळ चांगलं वागायचं आहे आपण? बोला ना, किती दिवस? मला नाही हिला सून म्हणून स्वीकारायचं, मी तुम्हाला त्याच दिवशी सांगितलं. पण त्या दिवशी तुमच्या शब्दाखातर मी हिचं औक्षण करून हिचा गृहप्रवेश करून घेतला. कारण तुम्ही मला सांगितलं होतं की 10 दिवसाच्या आत मी स्वतः ऊर्जा शिंदेला घराबाहेर काढेन. तेव्हा मात्र शौर्याच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यावेळेला हर्षवर्धन विजयाकडे रागाने बघतो. त्यावेळेला मात्र शौर्य मोठ्याने ओरडतो, काय काय बोलतेस तू मॉम? म्हणजे तुम्ही माझ्याशी जे काही वागलात, माझ्या बायकोचा गृहप्रवेश केलात, हे सर्व नाटक होतं? बोल मॉम बोल, मला उत्तर पाहिजे. तेव्हा मात्र विजयाची बोबडी वळलेली असते. त्यावेळेला कुमुदिनी बोलते, हर्षवर्धन, अरे तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. खरं सांगायचं तर तू एवढ्या सहजासहजी ऊर्जाला स्वीकारलंस ना, तिथेच माझ्या मनात संशयाची पाल चुकचुकली होती. पण काय करणार, विश्वास ठेवला होता. असं वाटलं होतं की बापाचं मन आहे, बापाच्या मनाला पाझर फुटला असेल. पण नाही, तुझं बापाचं मन नाही, तुझं काळं मन आहे, काळं. हर्षवर्धन, तुला फक्त आणि फक्त जिंकलेला पाहिजे. हार तुला मान्यच नाहीये. आणि तुला हे कुठेतरी माहिती आहे की ऊर्जा तुला कधीच जिंकू देणार नाही. बरोबर ना हर्षवर्धन? तेव्हा मात्र हर्षवर्धन रागाने बोलतो, हो हो हो, नको आहे मला ही मुलगी या घरात. मला ऊर्जा शिंदेशी कोणताही संबंध ठेवायचा नाही. फक्त शौर्याच्या शब्दाखातर, त्याच्या आयुष्याखातर मला हिला सून म्हणून माझ्या घरात नांदू द्यावं लागलं. नाहीतर हिला मी माझ्या घराच्या आजूबाजूला सुद्धा फिरकू दिलं नसतं. तेव्हा मात्र शौर्य बोलतो, बस झालं डॅड. एवढाच जर का तुम्हाला ऊर्जाचा राग राग येत असेल तर मला तुमच्या या घरात राहायचं नाही. तेव्हा मात्र हर्षवर्धन बोलतो, काय? तुला या घरात राहायचं नाही? ए शौर्य, स्वतःला खूप शहाणा समजू नकोस. ॲडव्होकेट शौर्य हर्षवर्धन जहागीरदार, जेव्हा माझं नाव लावतोस ना तुझ्या नावापुढे, तेव्हा तुला या जगात एक मान मिळतो. नाहीतर तुझी काय किंमत आहे रे? मला सांग ना, काय किंमत आहे? बाप पैसे कमावतो आणि तू उधळतोस. आता कुठे तू कमवायला लागलायस? बाकी काय, बोल ना. तेव्हा मात्र कुमुदिनी बोलते, हर्षवर्धन हर्षवर्धन, तोंडाला आवर घाल. उगाच काही बोलू नकोस. हर्षवर्धन, तू चुकीचं वागतोयस. तेव्हा मात्र हर्षवर्धन बोलतो, बस. हे सर्व जे काही झालंय ना ते तुमच्यामुळे. तुम्ही जबाबदार आहात ह्या सर्व गोष्टींना. आई साहेब, तुम्ही जर का असं वागलाच नसतात तर झालंच नसतं हे सर्व. तेव्हा मात्र ऊर्जा बोलते, शौर्य तू शांत हो. तुला उगाचच आवाज चढवायची गरज नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव शौर्य, माझ्यासाठी तू तुझ्या वडिलांशी भांडलेलं मला आवडणार नाही. तेव्हा मात्र हर्षवर्धन हसायला लागतो आणि म्हणतो, वाह, कसं काय जमतं ग तुला हे सर्व? खरंच मानलं पाहिजे. म्हणजे अगदी गोड बोलून काटा काढायची सवय तुमची आहेच. माझ्या मुलाला स्वतःच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतेस ना. आधी माझ्या मुलाला माझ्या विरोधात भडकवायचं, माझ्या विरोधात उभं करायचं, आणि नंतर मात्र त्याच्यावरती सारवण घालायचं. बरोबर ना? हेच तुझं चालू आहे ना ऊर्जा? पण एक गोष्ट लक्षात ठेव, किती काही झालं ना तरी सुद्धा मी हर्षवर्धन जहागीरदार आहे. मी तुझ्या समोर कधीच झुकणार नाही. तुला जे करायचंय ते कर. त्यावेळेला ऊर्जा बोलते, मला तुम्ही माझ्या समोर झुकावं अशी इच्छाच नाहीये. ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार सर, माझी फक्त एवढीच इच्छा आहे की तुम्ही सत्याच्या मार्गाने चालावं. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद तुम्ही हिरावून घेतलात, माझ्या वडिलांना मारून. तेव्हा मात्र मोठ्याने हर्षवर्धन बोलतोय, गप्प बस.
तुझ्या वडिलांना मी मारलं नाही. अगं मुळात त्याच्यात ताकदच नव्हती कोणती केस लढायची. तो भित्रा होता, भित्रा, म्हणून तर त्याने फास लावून घेतला. तेव्हा मात्र शौर्य बोलतो, डॅड बस, इनफ, खरंच इनफ करा, मला कंटाळा आला. मला ऊर्जानी सांगितलं होतं की 10 दिवसाच्या आत तुम्ही ऊर्जाला घराबाहेर काढणार, पण या गोष्टीवरती डॅड मी विश्वास ठेवला नाही. मी तुमच्यावरती विश्वास ठेवला कारण मला कुठेतरी असं वाटत होतं की माझे आई वडील माझ्या आनंदाच्या पुढे असं काही करणार नाहीत. पण नाही, शेवटी ऊर्जाच खरी ठरली. डॅड, का का तुम्ही असं वागलात? तुम्ही जे काही वागलात ना डॅड, त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही, कधीच. त्यावेळेला आदित्य बोलतो, का का डॅड? अहो ऊर्जा किती चांगली मुलगी आहे. आणि मॉम, तुला तर असं वागता सुद्धा येत नाही. अगं दिव्याला तू सून म्हणून स्वीकारलंस ना, त्यावेळेला विजया बोलते, नाईलाज असतं आदित्य, दिव्याला मी सून म्हणून कधीच स्वीकारलं नाही आणि मला ती कधीच पसंत नाही. पण काय करणार, तुझं प्रेम आहे ना तिच्यावरती. पण आदित्य, मला खरं खरं सांग, खरोखर तुझा आणि तिचा संसार सुखाचा चालू आहे? त्यावेळेला कुमुदिनी बोलते, बस, काय चाललंय विजया तुझं? अगं मुलं आता मोठी झालेत, एका गोष्टीच्या पुढे त्यांच्या आयुष्यात लुडबुड करायची नाही. त्यांचा संसार त्यांना करू देत ना. अगं आई वडिलांनी फक्त त्यांचा संसार आता सुखाचा बघायचा की त्याच्यात काडी लावण्याचा प्रयत्न करायचा. विजया, काडी लावणं बंद कर. मी तुला कितीतरी वेळा सांगितलं. तुझ्या मनाला कुठेतरी भीती वाटते की आपली मुलं आपल्यापासून लांब जातील का? दिव्याचं काही मला सांगता येत नाही, पण आदित्यवरती तुझा विश्वास आहे ना? आदित्य कधीच तुला दूर लोटणार नाही. आणि राहिला प्रश्न ऊर्जाचा, तर ऊर्जा घर जोडणारी आहे, तोडणारी नाही, हे मी अगदी ठामपणे सांगू शकते. तेव्हा मात्र विजया बोलते, तुमचं ठामपणे आहे ना ते तुमच्या जवळच ठेवा. आज माझ्या मुलीच्या आयुष्याची वाट लागली असती. त्या विक्रांतने जर का माझ्या मुलीजवळ लग्न केलं असतं तर आई साहेब, तुम्ही बोला ना, तुम्ही बोला, काय उत्तर दिलं असतं? तेव्हा लगेच कुमुदिनी बोलते, विजया, उगाच नाटकं करू नकोस. मी तर या लग्नासाठी कधीच पासून नकार दिलाय, पण या हर्षवर्धनने मात्र माझा प्रत्येक वेळेला शब्द डावळलाय. आणि आता तू मला जा विचारतेस? विजया, अगं जरा विचार करून बोलत जा. तेव्हा मात्र विजया बोलते, मला काही एक बोलायचं नाही आणि या विषयावर तर मला वादच घालायचा नाहीये. प्लीज ह्या सर्व गोष्टी बंद करा. तेव्हा मात्र शौर्य बोलतो, पण आता मात्र या गोष्टी बंद होणार नाहीत. आता कुठे विषयाला सुरुवात झालीये आणि एकदा जर का विषयाला सुरुवात झाली तर संपलाच खेळ. आता शेवट होणारच आणि तो शेवट मात्र भयानक असणार. आणि आता मात्र मी गप्प बसणार नाही. तेव्हा मात्र कुमुदिनी बोलते, शौर्य, शौर्य, शांत हो. शौर्य, एवढं हायपर व्हायची गरज नाही बाळा. मी आहे ना, आपण सर्व काही नीट करू. तेव्हा शौर्य बोलतो, नाही, माझ्या बायकोला या घरात मानच मिळत नसेल, या घरात तिचा सन्मानच होत नसेल. माझी बायको या घरात आल्यापासून तिला घराबाहेर काढण्यासाठी या लोकांची धडपड चालू असेल तर मला हे चालणार नाही आजी. कारण माझं ऊर्जावरती मनापासून प्रेम आहे. मी तिच्यासोबत जे काही फेऱ्या घेतल्या, जे काही 7 वचनं दिली, ते उगाचच दिली नाही तर ती निभवायची आहेत मला. प्रत्येक वेळेला, प्रत्येक संकटात तिच्या पाठीशी उभं राहील, मग समोर कोणीही असलं तरी सुद्धा. मॉम, डॅड, ही वेळ तुम्ही आणलीत माझ्यावरती आज आणि मी मात्र या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. तेव्हा मात्र हर्षवर्धन बोलतो, काय काय करणार आहेस मग? काय करणार आहेस? त्यावेळेला शौर्य बोलतो, मी हे घर सोडून कायमचं निघून जाणार. ज्या दिवशी तुम्ही स्वतःहून ऊर्जाला मनापासून सून स्वीकाराल त्या दिवशीच या घरात मी मानाने गृहप्रवेश करेन आणि तोही माझ्या ऊर्जाचा हात हातात धरून. तोपर्यंत डॅड, मी या घरात कधीच येणार नाही. तेव्हा मात्र विजया बोलते, शौर्य, काय डोक्यावर पडलास की काय तू? त्यावेळेला हर्षवर्धन बोलतो, विजया, विजया, अगं शांत हो. तू कशाला एवढी हायपर होतेस? अगं त्याला त्याचा निर्णय घेऊ देत, नाहीतरी त्याला त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तेव्हा लगेच विजया बोलते, अहो काय बोलताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? अहो जरा विचार करून बोला. अहो आपला मुलगा आहे तो आणि घर सोडून जाण्याचा विचार करतोय.
आणि तुम्ही बोलताय की त्याला घर सोडून जाऊ देत. असं कसं काय बोलू शकता तुम्ही? त्यावेळेला लगेच हर्षवर्धन बोलतो, अगं जाऊ देत ना, बाहेरच्या जगात राहणं सोपं आहे का? अगं आता इथे या घरात राहतो म्हणून ही सगळी हौस मौस मिळतेय, पैसा हाताशी आहे म्हणून त्याला काहीच वाटत नाही. पण बाहेरच्या जगात फिरताना त्याला नक्की जाणवेल की ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारचं नाव आपल्या नावापुढे आहे, म्हणून आपण या जगात मानाने फिरू शकतो, मानाने चार पैसे उधळू शकतो. तेव्हा मात्र शौर्य हसायला लागतो आणि म्हणतो, डॅड सॉरी, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, एवढा मास ठेवू नका. आजपर्यंत तुमच्या जीवावर जगलो, मान्य आहे, तुमच्या नावामुळे सगळीकडे प्रसिद्ध मिळाली, पण एक गोष्ट मात्र नक्की, मी माझ्या बायकोसाठी काहीही करू शकतो, कसलंही काम करू शकतो. डॅड तुम्हाला काळजी करायची गरज नाही. आणखीन एक गोष्ट डॅड, तुमचं नाव न लावता मी या जगात वावरेन, पैसे कमावून दाखवेन. तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, शौर्य थांब, तू काय बोलतोयस कळतंय का? त्यावेळेला शौर्य बोलतो, ऊर्जा तुझा सुद्धा माझ्यावरती विश्वास नाहीये का? तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो, अरे वेडा वगैरे आहेस का तू? ती काय बावळट आहे का? अरे ती या घरात आले ना, ती फक्त आणि फक्त पैशासाठी, बाकी कशासाठी नाही. तिचं काही तुझ्यावरती प्रेम वगैरे नाहीये. अरे ती या घरातून सहजासहजी तुला बाहेर पडूच देणार. ऊर्जा मोठ्याने बोलते, बस झालं ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार, अहो कसला माज आहे तुम्हाला एवढा या पैशाचा? हा पैसा जो तुम्ही मिळवलायत ना, तो लोकांना मूर्ख बनवून, लोकांकडून दुबाडून, हा पैसा तुमच्या कष्टाचा नाहीये हर्षवर्धन जहागीरदार. आणि राहिला प्रश्न माझा, तर मला या पैशाचा लोभ कधीच नाही. मला माझ्या शौर्याची साथ पाहिजे, त्याचं प्रेम पाहिजे, आणि त्याच्या प्रेमासोबत मी कुठेही राहायला तयार आहे. अगदी झोपडीत सुद्धा राहून त्याच्यासोबत संसार करेन. मला या पैशाची गरज नाही. मला फक्त एवढंच वाईट वाटतं की तुमच्यापासून आणि काकूंपासून मला त्याला तोडायचं नाही, या घरापासून मला त्याला तोडायचं नाही, म्हणून मी हा प्रयत्न करत होते. पण तुम्हाला जर का असं वाटत असेल की मी या पैशासाठी या घरात राहण्याचा प्रयत्न करतेय, तर मी तुम्हाला स्वतः ठामपणे सांगते, अगदी निक्षून सांगते, शौर्याचा हात हातात घेऊन सांगते, शौर्य तुमच्यापेक्षाही या जगात मान मिळवून दाखवेल. एक खूप मोठा वकील होईल, प्रसिद्ध वकील होईल. आणि पैसा काय हो, आज आहे उद्या आहे. खरं सांगू का, तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय. या पैशावरती तुम्ही जो मास दाखवताय ना, तो मास तुमचा एक ना एक दिवस मी नक्कीच उतरवेन, आणि त्या दिवशी मात्र तुमची चांगली धिंड काढेन. त्यावेळेला मात्र शौर्य ऊर्जाचा हात धरतो आणि तिथून जात असतो. त्यावेळेला तीर्था आणि आदित्य शौर्याला थांबवत असतात. त्यावेळेला आदित्य शौर्याला बोलतो, शौर्य थांब, असा रागाच्या भरात निर्णय घेऊ नकोस, तू काय करतोयस? त्यावेळेला शौर्य बोलतो, मला काहीही थांबायचं नाही. माझ्या मनातून डॅड पूर्णपणे उतरले. आज जे काही डॅड वागले ना ते चुकीचं वागलेत, आणि त्यासाठी मात्र मी त्यांना कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र हर्षवर्धन बोलतो, आदित्य जरा थांबशील? तुला जर का तुझ्या भावाचा एवढाच पुळका येत असेल ना, तर तू सुद्धा चालतं पड या घरातून. तेव्हा मात्र आदित्य बोलतो, डॅड प्लीज काय चाललंय तुमचं? त्यावेळेला दिव्या आदित्य जवळ जाते आणि आदित्यचा हात धरते आणि म्हणते, तुला काय गरज आहे आदित्य, त्यांचा निर्णय त्यांना घेऊ देत ना. त्यावेळेला आदित्य बोलतो, तू गप्प बस, माझा भाऊ हे घर सोडून जात असताना मी डोळ्यांनी बघू का, तेही शांतपणे? मला नाही जमणार, आणि तुझा आवाज बंद ठेवलास ना तर बरं होईल. तेव्हा मात्र दिव्याला खूप राग आलेला असतो. त्यावेळेला तीर्था बोलते, दादा वहिनी नका ना असं करू. त्यावेळेला लगेच विजया बोलते, तीर्था शांत हो. त्यावेळेला ऊर्जा बोलते, तीर्था बाळा प्लीज तू आता स्वतःची काळजी घे. एक गोष्ट लक्षात ठेव, त्या विक्रांतला घाबरायची गरज नाही, आणि तसंही तुला घाबरायची गरजच नाही, कारण तुझा शौर्य दादा आणि तुझी ऊर्जा वहिनी तुझ्या सोबत कायम असणार आहेत. तुझ्या केसाला सुद्धा ते कधीच धक्का लागू देणार नाहीत. पण आता मात्र ठामपणे उभं राहायची वेळ आहे, तू नीट विचार कर. तेव्हा मात्र तीर्था बोलते, वहिनी वहिनी प्लीज थांब ना. त्यावेळेला शौर्य बोलतो, प्लीज थांबवू नकोस. त्यावेळेला कुमुदिनी बोलते, तीर्था त्या दोघांनाही हे घर सोडून जाऊ देत. त्यांनी जो निर्णय घेतलाय तो बरोबर आहे. ऊर्जा शौर्य मी तुम्हाला थांबवणार नाही किंवा तुमच्या निर्णयाच्या आड येणार नाही, कारण मला तुमच्या निर्णयाच्या आड येणं पटणारच नाही.
तुम्ही प्लीज स्वतःला सावरा. त्यावेळेला लगेच मोठ्यानी विजया बोलते, वा आई साहेब वा, आधी आमच्यापासून आमच्या मुलाला तोडलं आणि आता त्याला घरातून बाहेर जाण्यासाठी सुद्धा मदत करताय. हे सगळं मुद्दामून तुम्ही ठरवून केलंय ना आई साहेब. त्यावेळेला लगेच कुमुदिनी बोलते, विजया तुला मला जे बोलायचं आहे ना ते बोल, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव विजया, आता तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि हे सर्व थांबव, नाहीतर एक दिवस खरोखर तुझ्यावरती अशी वेळ येईल ना त्यावेळेला तू सावरू शकणार नाहीस. तुझ्या मुलाच्या मनातून तू कायमची उतरशील विजया, आणि ती वेळ प्लीज येऊ देऊ नकोस. त्यावेळेला विजया बोलते, बस झालं, आता मात्र मला काहीही ऐकायचं नाहीये. शौर्य, ऊर्जा, तुम्ही आता जो निर्णय घेतलायत ना त्या निर्णयावर ठाम राहा. त्यावेळेला शौर्य ऊर्जाचा हात धरतो आणि घर सोडून निघून गेलेला असतो. त्या दोघांनाही निघून जाताना बघून विजया मात्र चांगलंच रडण्याचं नाटक करते. थोडक्यात ती रडतच असते. ती मोठ्याने बोलते, शौर्य शौर्य थांब, तू तुझ्या मॉमला असं सोडून जाऊच शकत नाहीस. पण शौर्य मात्र आता थांबायला तयारच नसतो. शेवटी शौर्याने जो निर्णय घेतलेला असतो तो त्यांनी पूर्ण केलेला असतो. तर इकडे ती हर्षवर्धनला बोलते, अहो तुम्ही शांत का आहात, काहीच का बोलत नाही. त्यावेळेला हर्षवर्धन बोलतो, तू जरा शांत होशील, तुला उगाच चिडचिड करायची गरज नाही, प्लीज शांत हो आणि त्यांचा निर्णय त्यांना घेऊ देत. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर शौर्याचा निर्णय योग्य आहे का? शौर्य स्वतःला सिद्ध करून दाखवेल का? तेही या हर्षवर्धनच्या नाकावर टिचून कमेंट करून नक्की कळवा. आणि आजचा हा भाग कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. असेच नवनवीन मालिकेंचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.